निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन माजी शहर प्रमुख सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। हजारो वैष्णव भक्त याची डोळा याची देह या सोहळ्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे आणि अगदी 1 मिनिटात 1 सेकंदामध्ये या ठिकाणी सर्व आव्हाड मॅडम आणि डॉक्टर मॅडम आणि त्याचबरोबर माने साहेब सर्व जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पालखी सोहळ्याचं भव्य आणि दिव्य प्रकारचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी एनएसएचे सर्व स्वयंसेवक उंचावर बसलेले स्वयंसेवकांनी या ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी सज्ज राहायचे। या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य दिव्य अशा प्रकारचा पालखी सोहळा या ठिकाणी अत्यंत कडकडाट आणि सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मायबाप रायगाव आणि भक्तपोळशीमधील ग्रामस्थ शेगूर डोकरेवाडी गावातील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी भव्य अशा प्रकारचा हा स्वागत सोहळा ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतो आहे। वतीने सहभागी होण्यासाठी त्यांचाही आपण या ठिकाणी होत आहे। जिल्हा प्रशासन अहिल्यानगर आणि जिल्हा प्रशासन सोलापूर इथले सर्व अधिकारी अत्यंत तल्लीन होऊन या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आरोग्य विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, सर्व पत्रकार बांधव असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया हे सर्व पत्रकार या सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण आणि आनंद सोहळा टिपण्यासाठी या ठिकाणी हजारो मोबाईल या ठिकाणी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करताय। निश्चितच एक आनंददायी सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा पालखी सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय। निसर्गाची सुद्धा या ठिकाणी आज कृपा केलेली संपूर्ण सगळ्यांनी असलेलं वातावरण आनंददायी अशा प्रकारच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। संपूर्ण पालखी सोहळ्याचं कौतुक आणि मानाचा फेटा बांधून या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय। अहिल्यानगर आणि सोलापूरचे सर्व प्रशासनाचे सर्व अधिकारी या पालखी सोहळ्यामध्ये तल्लीन झालेले आहेत आणि निश्चित या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हा पालखी सोहळा अहिल्यानगर मधून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश होत आहे। आणि या सर्वजण शासकीय अधिकारी, सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत रायगाव, ग्रामपंचायत शेगूर, माळंगी येथील सर्व ग्रामपंचायतचे आजी माजी पदाधिकारी अत्यंत तनमन धनाने, कृषी अधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत।
आणि अत्यंत आनंदाचा हा क्षण. त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. चैतन्य महाराज कांबळे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. उत्तर महाराष्ट्र मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही पदाधिकारी काही कर्मचारी सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक सहभागी झालेले आहेत आणि सर्वजण हा पालखी सोहळा या ठिकाणी अत्यंत आनंदी वातावरणामध्ये प्रत्येक जण तल्लीन झालेला आहे आणि भव्य दिव्य अशा प्रकारचा डुकरेवाडीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी पालखी सोहळा, त्याचबरोबर लिंबेवाडी, राखवाडी, शेगूर, वंजरवाडी या सर्व पंचक्रोशीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने फटाक्याच्या माध्यमातून हे सर्व हजारो कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे सर्व कैद केलं जात आहे. NSH यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे या ठिकाणी वासुदेव, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा पत्रात या ठिकाणी सहभागी झालेले 70,000पेक्षा अधिक भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सक्रिय सहभागी झालेले. NSHचे स्वयंसेवक उंटावर उभा राहून आपण या ठिकाणी पुष्पवृष्टी करायची. उंटावर उपस्थित असणारे NSHचे स्वयंसेवक, या ठिकाणी GCP मध्ये उपस्थित असणारे स्वयंसेवक या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्धरित्या आपण या ठिकाणी पालखीचा भव्य दिव्य अशा प्रकारचे स्वागत पुष्पवृष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांनी करायचं आहे. आणि संपूर्ण या ठिकाणी मंदिराळी, भक्तजनांची मंदिराळी हा आनंद सोहळा या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी टिकत आहे. आमचे सर्व ग्रामसेवक हजारे भाऊसाहेब, आमचे लिंबेवाडीचे ग्रामसेवक, ही सर्व मंडळी गेली 10-12 दिवस झालं हा भव्य दिव्य अशा प्रकारचा पालखी सोहळा संपन्न व्हावा. आमचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर भाऊ हे सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत आणि हा पालखी सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रायगाव, जीपस शाळा रायगाव, अंगणवाडी बालवाडी रायगाव, जीपस शाळा लिंबेवाडी, जीपस शाळा रायगाव, जीपस शाळा शेगोड, पालखी येथील जीपस शाळा या सर्व शाळेचे सर्व मुख्याध्यापक, अत्यंत GCP मध्ये आमचे स्वयंसेवक या ठिकाणी पुष्पवृष्टी अत्यंत नियोजनबद्धरित्या या ठिकाणी पालखीवर या ठिकाणी पुष्पवृष्टी होती आणि ड्रोनच्या माध्यमातून आव्हाड मॅडम गेल्या 8 दिवसामध्ये प्रांत अधिकारी आव्हाड मॅडम जिल्हा प्रशासनाच्या वतीने या भागामध्ये असणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा असतील, रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, या सुविधांची या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी 24 तास लाख मॅडम, आव्हाड मॅडम, तहसीलदार टोकरे मॅडम या ठिकाणी दोन्ही अधिकारी, विद्युत साहेब, आमचे कदम साहेब या ठिकाणी कदम साहेब या ठिकाणी गेल्या 8 दिवसामध्ये सातत्याने या परिसरामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देण्यामध्ये झालेली आहे. आणि वारकऱ्यांची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असं निवेदन या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने, पुणे जिल्ह्याच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे निवेदन होत आहे.